नमस्कार मित्रांनो, आपले मराठी स्टडी चॅनल या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. मित्रांनो बघा, आपला तो मागचा चॅनलमध्ये काही इश्यू असल्यामुळे आपण या नवीन चॅनलवरती सिरीज आपली कंटिन्यू करणार आहोत. बघा, या सिरीजवर या यूट्यूब चॅनलवरती आपला हा पहिला व्हिडिओ आहे आणि 15 तारखेला जे आपली एक्झाम आहे पोलीस भरतीची, त्याच्यामध्ये येणारे खूप जास्त इम्पॉर्टंट आणि एक्सपेक्टेड क्वेश्चन आहेत. याच्यामधील तुम्हाला 3 ते 4 प्रश्न ॲज इट इज मिळून जाणार तुमच्या एक्झाममध्ये. बघा, आपण बघत आहोत महाराष्ट्र पोलीस भरती 2026साठी अत्यंत महत्त्वाचे करंट अफेअर्सचे क्वेश्चन, चालू घडामोडीचे प्रश्न. बघा, आपण सुरुवात करू व्हिडिओला. नक्की शेवटपर्यंत बघा. एक्सपेक्टेड क्वेश्चन आहेत सर्व एक्झामला येणार अशा प्रकारचे. बघा, पहिला प्रश्न आहे, मतदार यादीत 100% डिजिटलायझेशन करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? बघा, राजस्थान हे राज्य ठरलेले आहे पहिले, ज्यांनी मतदार यादीमध्ये 100% डिजिटलायझेशन केलेले आहे. त्याच्यानंतर बघा, दुसरा आहे, देशातील पहिले 24x7 डिजिटल न्यायालय कोठे सुरू करण्यात आलेले आहे? बघा, 24 तास आणि 1 हप्ता पूर्ण कंटिन्यू चालणारे देशातील पहिले डिजिटल न्यायालय हे कोल्लम या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे. कोल्लम हे ठिकाण केरळमध्ये आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. केरळसुद्धा ऑप्शन देऊ शकतं, केरळ. त्याच्यानंतर बघा, तिसरा प्रश्न. तिसरा आहे, नमो लक्ष्मी योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे? बघा, नमो लक्ष्मी ही योजना गुजरात राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे. त्याच्यानंतर बघा, चौथा प्रश्न. चौथा आहे, 1958मध्ये सुरू करण्यात आलेला संगीत क्षेत्रातील सर्वोच्च म्हणजेच ग्रॅमी पुरस्कार हा 2026मध्ये कोणाला प्रदान करण्यात आला आहे? बघा, संगीत क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे ग्रॅमी पुरस्कार, ज्याची सुरुवात 1958मध्ये झालेली आहे. इम्पॉर्टंट आहे हे सुद्धा. तर 2026मध्ये ते दलाई लामा यांना देण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक सी जाणार बरोबर. त्याच्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 5. 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? बघा, 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी अरविंद पंगरिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच संजय मल्होत्रा यांचा RBIच्या संचालकपदी नियुक्ती झालेली आहे, RBIचे गव्हर्नर. आणि नितीन करीर हे आपल्या महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष आहे, 6वा वित्त आयोगाचे अध्यक्ष महाराष्ट्र. आणि रंजना प्रकाश देसाई या आपले माजी न्यायाधीश आहेत, यांची नियुक्ती झालेली आहे 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी. 8वा वेतन आयोग हे तिन्ही पण इम्पॉर्टंट आहे, चारी पण तुम्ही लक्षात घ्या. आणि याच्या रिलेटेड एक ना एक प्रश्न येणार 100% आपल्या एक्झाममध्ये येणारच. त्याच्यानंतर बघा, 6वा प्रश्न आहे. 6वा आहे, 16व्या वित्त आयोगाने राज्यांच्या करातील वाटा किती टक्के निश्चित केला आहे? बघा, 16व्या वित्त आयोगाने राज्यांच्या करातील वाटा हा 41% इतकापर्यंत निश्चित केलेला आहे. ऑप्शन क्रमांक सी जाणार. 7वा आहे, मणिपूरचे सध्याचे म्हणजेच 13वे मुख्यमंत्री कोण ठरले आहेत? बघा, युमनाम खेमचंद सिंग हे मणिपूरचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत आणि तिथली उपमुख्यमंत्री बनलेली आहे नेमच्या किपगेन, हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि या पहिल्या महिला आहेत, फर्स्ट फिमेल मणिपूरच्या उपमुख्यमंत्री. त्याच्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 8 आहे, पुणे आणि बीडच्या पालकमंत्रीपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? बघा, पुणे आणि बीडच्या पालकमंत्रीपदी सुनेत्रा पवार यांची नियुक्ती झालेली आहे. ऑप्शन क्रमांक डी. 9वा आहे, T20 विश्वकप 2026चे विजेतेपद कोण? बघा, T20 विश्वकप 2026चे विजेतेपद आहे इंडिया. ऑप्शन क्रमांक सी. त्याच्यानंतर 10वा आहे, T20 विश्वकप 2026चे उपविजेते संघ कोणता? बघा, उपविजेता विचारलेला आहे तर ते जाणार न्यूझीलंड. ऑप्शन क्रमांक 1. 11वा आहे, पहिला महिला अंडर T20 विश्वकप कोणी जिंकला? बघा, हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे, हा पण येण्याची शक्यता आहे. कारण की बघा, पहिली आवृत्ती होती तसेच महिलांच्या रिलेटेड आहे आणि अंध महिला, तर एक्झामिनर जास्त फोकस करतो महिला आणि कोणते स्पेशल असले तर महिलांच्या रिलेटेड, त्याच्यामुळे इम्पॉर्टंट आहे. तर बघा, पहिला महिला अंडर T20 विश्वकप भारत या देशाने जिंकलेला आहे आणि उपविजेता होता नेपाळ होता उपविजेता होता नेपाळ. आणि भारत आणि श्रीलंका यांनी संयुक्तपणे ही वाली विश्वकप घेतलेली होती. भारत आणि श्रीलंका आणि नेपाळ होता उपविजेता. त्याच्यानंतर बघा, प्रश्न 12वा आहे, सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? बघा, हा 100% येणारा प्रश्न आहे एक्झाममध्ये. 100% राज्यपालवरती विचारतोच आणि न्यू आहे त्याच्यामुळे विचारणारच. बघा, सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल हे आहेत
जिष्णुदेव वर्मा. ऑप्शन क्रमांक डी जाणार जिष्णुदेव वर्मा यांची नियुक्ती झालेली आहे आणि आजच त्यांचा शपथविधी कार्यक्रम होता. त्याच्यानंतर बघा 13वा आहे अजित पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद किती वेळा भूषवले होते. बघा अजित पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद हे एकूण 6 वेळा भूषवलेले आहेत. ऑप्शन क्रमांक बी. त्याच्यानंतर बघा प्रश्न 14वा आहे अजित पवारांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कितीदा सादर केला होता. बघा अजित पवारांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प एकूण 11 वेळा सादर केलेला होता. ऑप्शन क्रमांक डी. आणि 2026 म्हणजे 2025-26चा अर्थसंकल्प हा सादर करणारे होते देवेंद्र फडणवीस. 15वा आहे अजित पवारांचे बारामतीजवळ अपघाती निधन केव्हा झाले. बघा अजित पवारांचे अपघाती निधन झालेले होते 28 जानेवारी 2026. हा बघा 25 आहे, रॉंग आहे हा. बघा 28 जानेवारी 2026. ऑप्शन क्रमांक डी बरोबर जाणार, याचं बी नाही. 2026मध्ये झालेलं आहे त्यांचं निधन. त्याच्यानंतर बघा 16वा आहे महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णुदेव वर्मा हे मूळचे कोणत्या राज्याचे रहिवासी आहेत. बघा महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवाल. तर हे मूळचे त्रिपुरा या राज्याचे रहिवासी आहेत. आणि तुम्ही कमेंट करा की जिष्णुदेव वर्मा हे महाराष्ट्राचे आत्ता बनलेले आहेत राज्यपाल, तर ते त्याच्या आधी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते. राज्यपाल कोणत्या राज्याचे होते जिष्णुदेव वर्मा हे कमेंटमध्ये सांगा. त्याच्यानंतर बघा 17वा आहे शहर पक्षाची निवड करणारे महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता. बघा इम्पॉर्टंट आहे हावाला, अमरावतीमध्ये 100% येणारा प्रश्न आहे हावाला. तर बघा शहर पक्षाची निवड करणारे अमरावती हे आपल्या राज्यातील पहिला जिल्हा ठरलेला आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न 18वा आहे T20 विश्वकप 2026चे ब्रँड ॲम्बेसेडर कोण होते. बघा T20 विश्वचषक 2026चा ब्रँड ॲम्बेसेडर होते रोहित शर्मा. ऑप्शन क्रमांक बी जाणार. त्याच्यानंतर 19वा आहे देशातील सर्वात पहिला बालविवाह मुक्त झालेला बालोद हा जिल्हा कोणत्या राज्यातील आहे. बघा बालविवाह मुक्त झालेला आपल्या देशातील पहिला जिल्हा आहे बालोद, तर हा बालोद छत्तीसगड या राज्यातील आहे. ऑप्शन क्रमांक डी बरोबर याचं. त्याच्यानंतर बघा प्रश्न 20 आहे 2026मध्ये एकूण किती व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आलेले आहे. बघा 2026मध्ये एकूण 131 व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर झालेले आहे. त्याच्यानंतर 21वा आहे अलीकडेच केंद्र सरकारने कोणत्या दिवसाला आयुर्वेद दिवस म्हणून घोषित केले आहे. बघा आयुर्वेद दिवस घोषित झालेले आहे, केंद्र सरकारने केलेले आहे ते. तर तो दिवस आहे 23 सप्टेंबर. इम्पॉर्टंट आहे हा सुद्धा करंट अफेअर्समधून. त्याच्यानंतर बघा प्रश्न 22वा आहे 3 डिसेंबर 2025 रोजी पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेले आहे. बघा पंतप्रधान कार्यालयाचे नाव 3 डिसेंबर 2025 रोजी हे चेंज करून सेवा तीर्थ असे ठेवण्यात आलेले आहे. ऑप्शन क्रमांक सी जाणार बरोबर. त्याच्यानंतर 23वा बघा साहित्यभूषण पुरस्कार 2026 कोणाला देण्यात आला आहे. बघा इम्पॉर्टंट आहे हा सुद्धा. साहित्यभूषण पुरस्कार 2026 हा भालचंद्र नेमाडे यांना देण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक बी बरोबर. त्याच्यानंतर बघा 24वा आहे भारताचा 93वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला आहे. बघा 93वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर हा बनलेला आहे आरव डेंगरा. तुम्ही प्रत्येक जे 88वा पाठ ठेवा. आपली दिव्या देशमुख बनलेली आहे, सृष्टी नाही दिव्या देशमुख ही 88वी महाराष्ट्राची ग्रँडमास्टर आहे आणि ही मूळची नागपूर या सिटीतली आहे. नागपूर लक्षात ठेवाल, हा वाला प्रश्न येणार. जरी हा नाही विचारले तर आपले दिव्या देशमुख रिलेटेड विचारणारच काही ना काही. त्याच्यानंतर बघा 25वा आहे महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2025-26 नुसार राज्याची अर्थव्यवस्था किती टक्के दराने वाढण्याची अपेक्षा आहे. तर बघा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2026 नुसार आपल्या राज्याची अर्थव्यवस्था ही 7.9% वाढण्याची अपेक्षा आहे. ऑप्शन क्रमांक सी बरोबर जाणार. बघा आपले 25 प्रश्न झालेले आहेत आजच्या व्हिडिओचे. बघा हा पहिला व्हिडिओ आहे आणि या नवीन चॅनलवरती आता कंटिन्यू व्हिडिओ येणार. तो चॅनल आता इनॅक्टिव्ह होणार आहे कारण तिथं प्रॉब्लेम आलेला आहे. त्याच्यामुळे याला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला व्हिडिओ आवडला असणार तर. आणि तुमच्या 15 तारीखच्या एक्झामसाठी ऑल द बेस्ट. आणि याची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाणार. टेलिग्राम याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स तसेच कमेंटमध्ये पिन करणार आहो. तर तुम्ही जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या
आपल्या यूट्यूबला पण सबस्क्राईब करा आणि टेलिग्रामवरती PDF मिळून जाणार. धन्यवाद.